जिद्द व चिकाटीच्या जोरावर नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातील गडगा या गावच्या ऋषिकेश अमलापुरे याने नागपूर येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली असून स्पर्धा परीक्षेत त्याची जलसंधारण अधिकारी म्हणून निवड झाली आहे। नांदेड अंतर्गत येणाऱ्या जलसंधारण उपविभाग नायगाव येथील कार्यालयात नुकताच तो रुजू झाला असून ऋषिकेशने 26व्या वर्षीच हे यश संपादन केल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। गोकुळा चंद्रकांत अमलापुरे माझं प्राथमिक शिक्षण तुळजाभवानी कमलनगर गडगा या गावात झालं होतं। त्यानंतर माझं 4वी ते 10वी पर्यंत शिक्षण जनता स्कूल नायगाव बाजार या शाळेत झालं होतं। त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज नांदेडमध्ये झालं होतं। त्यानंतर इंजिनिअरिंग यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर या ठिकाणी झालं होतं। त्यानंतर मी अभ्यासाच्या प्रवासासाठी पुण्याला गेलो होतो। तिथं माझे मोठे बंधू होते, आम्ही सोबत अभ्यास करायचो। त्यामध्ये खूप सुरुवातीला अपयश येत राहिले। त्यानंतर जेव्हा अभ्यासात पकड बसली तेव्हा खूप एक्झाममध्ये पास झालो आणि ह्या पदावर रुजू झालो। आणि ह्या प्रवासामध्ये वेळोवेळी वडिलांकडून, भावाकडून, काकाकडून, आईकडून, सर्वांकडून मानसिक, शारीरिक आणि आत्मिक मार्गदर्शन भेटत राहिलं आणि त्यामुळं मी आज ह्या पदावर आहे। फक्त मानसिकता स्ट्रॉंग ठेवा, तुम्ही कोणत्याही पदावर जाऊ शकता। ह्या पदापेक्षा खूप मोठ्या पदावर गेलेले विद्यार्थी आहेत जे की त्यांच्या मानसिक आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवर वरी गेलेले आहेत। आणि हा प्रवास माझा खूप अपडाऊन्स होते। या प्रवासामध्ये ते सांगू शकत नाही मी या कमी वेळामध्ये, पण जो काही प्रवास होता तो आजही आठवतो आणि आजही तो संघर्ष मला खूप परिपूर्ण आणि प्रेमळ वाटतो। तो संघर्ष आणि हा अभ्यास मला या ठिकाणी घेऊन आलेला आहे। आपलं पुढचं टार्गेट काय असणार आहे? सध्या ही क्लास 2 ची पोस्ट आहे। यानंतर मी क्लास 1 साठी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालेला आहे MPSC अंतर्गत। ती पोस्ट हातात घेऊन परत अजून त्यापेक्षा मोठी पोस्ट घेता येईल आणि समाजाला अजून जवळून कार्य करता येईल आणि त्यांच्यासोबत काम करता येईल अशी मी जी इच्छा व्यक्त करतो। अच्छा नवीन विद्यार्थ्यांना आपलं काय मेसेज असेल? अभ्यास करा, पुस्तकांना मित्र बनवा। म्हणजे एवढे भयंकर ताकद असते त्यांच्यामध्ये, हे त्यांना परिपूर्ण वाचल्यानंतर मला समजलं। सुरुवातीला ते कोरे पानं पाहून आपल्याला भीती वाटते, त्याला वाचून 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 जेव्हा ते आपलेसे होतात, ह्या पानावर काय आहे, त्या पानावर काय हे जे समजायला लागते ना, ते जेव्हा मित्र होतात हे पुस्तक, तेव्हा कोणतीही एक्झाम आणि कोणतेही पद तुमच्यासाठी मोठं नसते, ते सर्व तुमच्या हातात येऊन जातात। गोकुळा चंद्रकांत अमलापुरे गडगा। माझ्या मुलाला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती, त्याच्यामुळे तो यशाची पायरी चढला आणि या माझ्या कुटुंबाला आणि आम्हा समाजाला त्यांनी एक नवीन दिशा दाखवली। मी चंद्रकांत संग्राम अमलापुरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे। मी शिवकीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक सेवेचं व्रत धारण करता माझ्या मुलांना मी सांगत होतो, मी समाजामध्ये बोलण्यासाठी तुम्ही जर हे यश आणि जिद्द प्राप्त करून दिलात तर खऱ्या अर्थानं मला पुनश्च प्रबोधन करण्यासाठी प्रेरणा प्राप्त होईल। माझा ऋषिकेश हा मुलगा खऱ्या अर्थानं आज मृदा आणि जलसंधारण अधिकारी वर्ग 2 म्हणून या पदावरती आज विराजमान होतोय। विशेष असे आहे तो MPSC परीक्षेमध्ये आज उत्तीर्ण आहे आणि त्याची इंटरव्ह्यू बाकी शिल्लक आहे, तो भी यश त्याने प्राप्त करून घ्यावं आणि यशाच्या सोबत समाज खऱ्या अर्थानं आम्ही त्याचं ऋणाईमध्ये आहोत, त्या ऋणाईचा सदैव जीवनामध्ये आपण विचार करावा। माझी मुलगी मेघा चंद्रकांत अमलापुरे ही BAMS येथे लास्ट इयरला आहे। भावाचा मुलगा मेट्रोमध्ये स्टेशन कंट्रोलर आहे, भावाची मुलगी BAMS करते। भावाचा एक मुलगा गुजरातला इंजिनियर आहे। भावाचे 3 आणि माझे 2, 5ही आज क्लास 1 क्लास 2 च्या पदाकडे वाटचाल करत असताना अंतकरण भरून येतं। म्हणून खऱ्या अर्थानं आई वडील आणि समाजाचं ऋण फेडण्यासाठी केलेलं ह्या माझ्या मुलांनी कार्य मला एक प्रेरणादायी आणि आनंदमय देऊन जातं ह्या यशामध्ये। आणि माझ्या कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या सर्व मित्रांना मी सदैव ऋणाईती व्यक्त करतो। तरुण विद्यार्थ्यांनी खचून न जाता सदैव अंतकरणामध्ये प्रेरणा, जिद्द आणि चिकाटीनं यश संपादन करावं ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।